जर आपण बघितलं तर अजितदादांच्या पक्षातल्या खूप नेत्यांची चौकशी झाली आहे CIDमध्ये. जिल्हाध्यक्ष असतील बीडचे, ते तालुका अध्यक्ष आरोपीच आहेत त्या प्रकरणामधले. आणि म्हणजे आता तुम्ही आकांचं आकांच्या संध्या सोनवणेंची चौकशी झाली. प्रदेश काहीतरी हो, प्रदेशाध्यक्ष आहेत त्या युवतीच्या. आणि तुम्ही आकांवरती बरेच आरोप होत आहेत. मात्र या प्रकरणामध्ये अजितदादांची जी चुप्पी आहे किंवा अजितदादा जे म्हणजे याच्यावरती मौन बाळगून आहेत, त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, दादांनी ह्याच्या बाबतीत बोलायला पाहिजे, कारण अजितदादा एवढा म्हणजे कडक स्वभावाचा माणूस नाही आहे. अजितदादांना मी पाहिलेलं आहे जवळ. साधारणतः पोलीस स्टेशनच्या वेड्या वाकड्या प्रकरणामध्ये अजितदादा कधीच फोन करत नाहीत. हे वैयक्तिक माझा अनुभव आहे. आणि बोलायला आहे, पण तो मला वाटतं 4-5 दिवस ते इथं नाहीच आहेत, परदेशात आहेत असं काहीतरी कळालंय. मी पण वेळ मागितली होती आमच्या इथल्या ज्ञानराधा. खूप दिवस झालं नाही आहेत ते. आणि होते ते. मी माझं पत्र दिलेलं आहे, त्यांनी मला मीटिंग पण लावतो म्हणले. ज्ञानराधा मल्टीस्टेट आणि अदर मल्टीस्टेटचं 5,500 कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे. आमच्याकडे ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहेत, त्याच्यासाठी मीटिंग लावतो म्हणले होते. परंतु त्यांचे डिसले म्हणून PS आहे, ते त्यांचं मला निरोप आला की 5 तारखेच्या नंतर तुम्हाला वेळ देतो. मी साधारणतः मला वाटतं परदेशात गेले असावेत ते. पण माझी अपेक्षा अशी आहे की प्रफुल्लजी पटेल साहेबांनी याच्यावरती बोललं पाहिजे. प्रदेशाध्यक्ष आहेत. एकनाथ शिंदेनी पण बोललं पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब तर बोलले असतील, पण तटकरे वगैरे सगळ्यांनी बोललं. तटकरे साहेबांनी बोललं पाहिजे. सुनीलजी तटकरे साहेब त्यांनी बोललं पाहिजे. ते चव्हाण आहेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष, सूरज चव्हाणांनी बोललं पाहिजे. फक्त मिटकरी बोलतायत त्याच्यावर. मिटकरी साहेब बोलतायत. मिटकरी साहेब त्यांची बाजू लावून धरतायत. पण माझं मत असं आहे, मिटकरी साहेबांनाही माझी विनंती राहील, ते जरी माझ्या विरोधात बोलले असले तरी मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही. मिटकरी साहेबांनाही विनंती करतो की समर्थन करावं, पण कोणत्या गोष्टीचं करावं. आणि मला आणखी एक दिसत आहेत, मला वाटतं दत्ता मामा भरणे, ते बाजू लावून धरतायत. तुम्ही पक्षाची बाजू धरा. या घटनेची बाजू घेतली ना तर तुमची वास्तुशांती. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही वास्तुशांती हा एक चांगला शब्द. वास्तुशांती हरिनाम केशव होणार त्यांचं. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही धनंजय मुंडेंवरती जे आरोप लावताय ना ते राजकारण आहे. बाकी मी धनंजय मुंडेंच्या वरती अजून आरोपच केलेला नाही आतापर्यंत. केला का? मी सोपं कोडं घालताना आम्हाला की लगेच नाव ओळखताय. मी नाव घातलं, मी घेतलंय का त्यांचं नाव? एवढं सोपं कोडं घालता की लगेच धनंजय मुंडे साहेबाचं नाव घेतलंय का मला एवढं सांगा. मी फक्त आकापर्यंतच पोहोचलोय. अजून मला अजून खूप पुढं पाय जायचंय ना. आता शिकता घटना घडली. आकाची पॉवर एवढी जबरदस्त आहे की जसं डायरेक्ट पॉवर ऑफ अटर्नी साहिलजींनी शब्द वापरला तेच ना. आंदोलन म्हणजे बीडचं तेच आम्हाला गणितच कळत नाहीये की तिकडे आंदोलन पण चालू आहेत त्यांच्यासाठी, की म्हणजे त्यांच्या बाजूनं काही लोक उपोषणाला आंदोलन करतात. हे लहान मुलं आहेत बरं का, ज्यांना अजून समजच नाहीये, ज्यांना अजून ते आका जे आहेत ते झंटा फांटा दिसत आहेत, तेवढेच लोक आंदोलन करणार. दुसरे कोण आंदोलन करणार? शहाणे माणसं आहेत, त्यांना पटलंय का? हे वंजारी समाजाच्या माणसांना पटलंय का? अजिबात पटलेलं नाही. जे विचारी माणसं आहेत ती म्हणतात ही गोष्ट चुकलेली बरं का. मी म्हणतो याच्या उपर आकाचा संबंध नसेल तर होईल ना सिद्ध. पण मी स्पष्टपणे सांगतो, मी जेवढं वाल्मिक कराडांना ओळखतो 101% वाल्मिक कराडांनीच आदेश दिले असावेत. आणि वाल्मिक कराड ह्याच्यात बोललेले आहेत या 4 तासामध्ये. आणि जे शुक्रवारी ही गँग पाठवली होते ना, गँग्स ऑफ वाशेपूर, सफेपूर का वाशेपूर काय, ही जी पाठवलेली गँग आहे ही सुद्धा आकानीच पाठवलेली आहे.